पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026च्या अनुषंगाने थेरगाव प्रभाग क्रमांक 23 मधील सौ रेखाताई नरेंद्र माने या अपक्ष उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत केलेला आहे। वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष नितीन गवळी यांनी तसं लेखी पत्र देऊन सौ रेखा नरेंद्र माने यांना वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे। त्यांनी पिंपरी या ठिकाणी संयुक्तिकरित्या पत्रकार परिषद घेऊन अशी माहिती दिली। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। नमस्कार, जय भीम, जय लहुजी, जय शिवराय। मी सौ रेखा नरेंद्र माने, मी थेरगाव प्रभाग क्रमांक 23 मधून उमेदवार आहे। तर गेली 2017 पासून मी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष माझे पती नरेंद्र बळीराम माने यांच्या अंतर्गत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी विधवा, अंध, अपंग आणि आपल्या प्रभाग म्हणजे माझ्या प्रभागामध्ये जी लोक शासनाच्या ह्याच्या योजनांपासून जी लोक वंचित आहेत त्या लोकांसाठी मी जे घरकुल योजना असू द्या, त्यांच्या उत्पन्नाचे दाखले असू, डोमासाईल असू, शालेय शिक्षणाच्या बाबतीत कोणाला कुठे अडचण असेल, मी तिथे सर्वांसाठी त्यांच्या हाकेला नेहमी ओ दिलेला आहे आणि हक्कानी महिला माझ्याकडे आलेल्या आहेत आणि मी प्रत्येकाची कामं केलेली आहेत। तर 2017 ते 2025 पर्यंत आतापर्यंत संजय गांधी निराधार योजनेत 3470 प्रकरणं या महाराष्ट्रामध्ये नंबर 1 जी कुठली विधानसभा असेल तर ती चिंचवड विधानसभा असेल तर त्या अंतर्गत आम्ही एवढी कामं केलेली आहेत आणि 55 लोकांना मी घरकुल योजनेमार्फत महिला म्हणजे वंचित लोकांना त्याचा लाभ मिळवून दिलेला आहे। या सगळ्या गोष्टी करत असताना महिलांसाठी महिला सक्षम व्हाव्या, महिलांनी कसं घरी बसून काहीतरी त्यांना उद्योगधंदे करायला हवेत म्हणून महिलांसाठी क्लासेस काय असतील, जे गव्हर्नमेंटचे क्लासेस असू, वैयक्तिक मीही माझ्या परीने महिलांना घरगुती उद्योग मिळवून दिलेले आहेत। आणि सर्वात विशेष म्हणजे मुलांचा म्हणजे शालेय विद्यार्थी जे असतील त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, म्हणजे आपली ही मुलं म्हणजे आपली पुढची पिढी आहे, हा आपला पुढचा भारत आहे, तर ह्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, ही मुलं घडावी म्हणून मुलांसाठी निबंध स्पर्धा असतील, रनिंग स्पर्धा असतील, चित्रकलेच्या स्पर्धा असतील, या जवळजवळ मी 9-10 वर्ष ही कामं करत आलेली आहेत। आणि महापुरुषांच्या जयंत्या 1994 पासून माझे मिस्टर नरेंद्र बळीराम माने हे महापुरुषांच्या जयंत्या करत आलेले आहेत। ते 2004 ला आमचं लग्न झालं तेव्हापासूनही मी त्यांच्या ह्या कार्यामध्ये म्हणजे हिरहिरीने सहभाग घेतलेला आहे। सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर जो आता 15 मे 2025 जो डीपीचा रस्ता जो आला आमच्या इथून 24 मीटर आणि 30 मीटरचे जे डीपी आले त्याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 6,000 घरं ही उद्ध्वस्त होत होती। त्या आंदोलनामध्ये म्हणजे माझे मिस्टर तर अगोदरपासून होतेच, पण जसं आमचं लग्न झालं आहे तसं कुठलंही आंदोलन असू हे असू, मी माझ्या मिस्टर नरेंद्र बळीराम माने यांच्या सोबत मी सातत्याने मी त्यांच्या पाठीशी म्हणण्यापेक्षा मी सोबतच आहे। आंदोलनं केली, महापुरुषांच्या जयंत्या वगैरे ह्या तर केलेल्याच आहेत, पण जो मेन आमचा तेरगावचा जो सगळ्यात मोठा आणि ग्रहण प्रश्न जो आहे तो आमचा प्राधिकरणाचा, जे आमची घर जी आहेत ते अनधिकृत आहेत, तर ते अनधिकृत घर आमची अधिकृत कशी होतील, आम्हाला प्रॉपर्टी कार्ड कसं मिळेल, त्यासाठी मी जो लढा उभा केला होता तर ह्या भारतीय जनता पार्टीला तो लढा नको होता। त्यांनी मी घरासाठी लढतीये, लोकांच्या हक्कासाठी लढतीये म्हणून भारतीय जनता पार्टीने माझं तिकीट नाकारलं आणि मला माझ्या समाजाने पाठिंबा दिला, सगळ्या जनतेने पाठिंबा दिला आणि सांगितलं की तू लढ, आम्ही तुझ्या सोबत आहोत। या थेरगाव प्रभाग क्रमांक 23 मध्ये जे नागरिक आहेत जे आहेत तर त्यांना त्यांची घरं अधिकृत नको आहेत, ते सरळ त्यांनी मला सांगितलं त्यांची घरं अधिकृत, तुम्ही घरासाठी लढताय, तुम्हाला पक्षाकडनं तिकीट नाहीये, तुम्ही घरासाठी लढायचं नाहीये। म्हणजे मी तिथून माघार घेतलेली नाहीये, मी लढणार आहे, मी अपक्ष लढतीये, पण मला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे म्हणून माझ्या प्रभागात जे जवळजवळ 20 ते 21 हजार वंचित आहेत त्याच्यात सर्वच माझे बांधव आहेत, त्या सर्वांनी मला पाठिंबा दर्शवला आहे। त्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या साथीने मी लढत आहे, मी लढणार आणि जिंकणार हा मला ठाम विश्वास आहे, कारण का मी माझ्या घरासाठी आणि तिथल्या जनतेच्या प्रश्नांसाठी लढते, जी प्रश्न मला सोडवायचे आणि मी ती सोडवणार आणि मी लढणार आणि जिंकणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2025-26 या अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेतलेले आमचे फादर बॉडीचे जे संघटक अमोल सौदेकर यांच्या माध्यमातून थेरगावच्या नागरिकांचे आमच्याकडे आव्हान आल्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे। तिथले नागरिक येऊन भेटून गेले, तिथले आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून ते आलेले आहेत। रेखाताई यांना पाठिंबा देण्यात यावा असं
अमोल भाऊनी जे आमच्याकडं अर्ज केला त्या अनुषंगाने आम्ही आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे पत्रकार परिषद घेतली आणि त्यांच्या पाठीमागचे जे कार्य आहे ते सर्व आमच्या लक्षात आणून दिले. जे चळवळीचा कार्यकर्ता हे बीजेपी हमेशा डावलले जाते, ह्या कारणाने आम्ही त्यांच्या पाठीशी ताकदीनुसार उभा राहणार आहे आणि त्यांच्या विजयाला कसे आम्ही भागीदार होऊ यासाठी आम्ही प्रयत्न करू. आपल्या घरी कशा पद्धतीने रेग्युलायझेशन यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत आणि त्याच्यासाठी पाठपुरावा सातत्याने करत आहोत. हा पाठपुरावा करत असताना इथली जे भारतीय जनता पार्टीचे जे म्हणजे स्थानिक नागरिक स्थानिक नेते आहेत त्यांना हा आमचा लढा अमान्य आहे. म्हणून आम्हाला त्यांनी या ठिकाणी आमचं तिकीट नाकारलं. तरी तिकीट जरी नाकारलं असलं त्यांनी, पण आमचा या ठिकाणी वंचित बहुजन जो समाज आहे थेरगाव प्रभागामध्ये जवळ 33,033 या ठिकाणी मतदार आहेत आणि लोकसंख्या जवळजवळ 50,000 आहे. पण त्यामध्ये जवळजवळ 20,000 जे मतदार आहेत हे मतदार पूर्णपणे वंचित म्हणजे फक्त बुद्धिस्ट नाही किंवा SC नाही, जे भटके SC ST OBC अल्पसंख्याक हे पूर्णपणे या ठिकाणी वंचित, त्यांना सुविधा भेटली नाही अशा पद्धतीचे लोक आहेत. त्या सर्व वंचित समाजाचा पाठिंबा असल्यामुळं या ठिकाणी मला वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष नितीन भाऊ गवळी, त्याचबरोबर अमोलजी सावदेकर यांनी सांगितलं की वंचित बहुजन आघाडीचा आम्ही तुम्हाला जाहीर पाठिंबा देतोय त्याच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर आमच्याकडे जवळजवळ 5,000 ते 10,000 नागरिक आम्हाला स्वतः येऊन सांगितले की तिकीट नाही भेटलं तर चालेल, तुम्ही बिनधास्त लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, कारण तुम्ही घरासाठी लढताय आणि घरासाठी लढणाऱ्या माणसाला आमचा नेहमीच पाठिंबा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची एक गाव एक जयंती करण्यामागचं काम हे मी असेल, अमोल सावदेकर असतील, आमचे विकास गाडे असतील, सोनवणे सर असतील, असे त्या ठिकाणच्या लोकांनी एक गाव एक जयंतीचा मोठा कार्यक्रम करून संपूर्ण समाज बांधवाला त्या ठिकाणी एकत्र केलं. म्हणजे असे आमचे अनेक काम आहेत. आणि संजय गांधीचा मी 2017ला अध्यक्षपद मला स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी दिल्यानंतर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळजवळ आम्ही 14 शिबिर घेतले आणि 14 शिबिर घेऊन जे अंध, अपंग, विधवा, कर्णबधीर, मूकबधीर आणि जे ज्येष्ठ नागरिक श्रावणबाळ योजनेच्या अंतर्गत असे जवळजवळ 3,740 प्रकरणं मी या ठिकाणी म्हणजे पेन्शन त्या लाभार्थ्यांना मिळवून दिली. म्हणजे संजय गांधीचं काम केलं. आणि आमच्या थेरगाव परिसरात जे काय वंचित घटक आहेत तिथपर्यंत पोहोचण्याचं काम करतो. शालेय शिक्षण जे शिकतात ते विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कुठली अडचणी येत असेल तर त्या शिक्षणाच्या अडचणीपर्यंत आम्ही पोहोचण्याचं काम करतो. हे पाहिजे तर तुमच्या शालेय पिंपरी चिंचवड माध्यमिक विद्यालयाच्या शाळेचे प्रिन्सिपल राठोड सर असतील, जट्टे मॅडम, MM शाळेच्या जट्टे मॅडम असतील, त्याचबरोबर न्यू इंग्लिश शाळा विजय पवार सर असतील, या सानेगुडी शाळेच्या मॅडम जाधव मॅडम असतील, यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता की आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्यांना काय कमी जास्त असेल तर आम्ही या सर्व तिथपर्यंत आम्ही पोहोचण्याचं काम करतोय. ते आमचं कार्य बघून निश्चितपणाने आम्हाला लक्ष्मणभाऊने घेतलं होतं, पण या पक्षाने आमच्या कार्याची दखल घेतली नाही, पण आमच्या समाजाने आमची दखल घेतली. समाजाचे, वंचित समाजाचे आम्ही पूर्णपणे या ठिकाणी आभारी आहे. सर्व पत्रकार बंधूंना सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. मी सर्वप्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा शहर संघटक या नात्याने रेखाताई नरेंद्र माने हे जे काही थेरगाव प्रभाग क्रमांक 23 मध्ये जे काही फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये ज्या समाजाच्या घटकामध्ये काम करत आहेत सर्वांना धरून, त्या अनुषंगाने मला एक असं वाटलं की या निमित्ताने एक पुरस्कृत उमेदवार तयार करून तिथं आपण यांना पाठिंबा दिल्यानंतर हे सीट तिथं आमचं वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने हे 100% तिथं निवडून येणार आहे. या अनुषंगाने मी सर्व थेरगावकरांना आवाहन करतो की आपण येत्या काळामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यम सगळ्यांना आवाहन करणार आहे की रेखाताई माने यांना प्रचंड मताने आपण निवडून द्यायचं. येत्या 15 तारखेला आपण जो काही चिन्ह आम्ही तुमच्या समोर पुरस्कृत म्हणून आणणार आहे ते आपण वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेबाचा एक आदेश म्हणून तो आपण पाडून रेखाताई माने यांना प्रचंड बहुमताने विजय करावा.